महाड MIDC येथील कुसगाव फाटा ते टेमघर पूल रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे देखील दिसेनासे झाले। त्यात MIDC कंपनीची अवजड वाहने उभी केली जातात, त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवणे कठीण झाले। या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ सुरू असते, मग या रस्त्याच्या बांधकामाकडे दुर्लक्ष का होते असा प्रश्न नागरिक व वाहन चालकांना पडलाय। तरीही MIDC अधिकारी डोळे झाक करीत आहेत। गेली कित्येक महिने झाले तरी रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाहीयेत। महाड MIDC अधिकाऱ्यांना नागरिकांनी निवेदन देऊन देखील अधिकारी निवेदनाला केराची टोपली दाखवत आहेत। अपघात झाल्यानंतर MIDC अधिकाऱ्यांना जाग येणार का असा संतप्त सवाल वाहन चालक व नागरिक करीत आहेत। कंपनी समोरील अवजड वाहने व रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास 15 जुलैला MIDC कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिलाय। मी विलास रामदास सविनकर साखरी गावचा रहिवासी असून विक्रम चालक मालक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून या कित्येक वर्ष या रस्त्यावरून चालत असताना हा रस्ता आहे तसाच आहे। रस्त्याला एवढे खड्डे पडलेत की जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि या रस्ता लागून गाड्या पार्किंग केल्या जातात, त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने याची हटवण्याची सुव्यवस्था करावी किंवा त्यांना दुसऱ्या ठिकाणी रॅक देऊन तिथं उभ्या कराव्या। कारण आणि आम्ही मिनिटवर वाहतूक करत असताना, प्रवासी वाहतूक करत असताना कुठल्या खड्ड्यात आमची गाडी पलटी होईल हे सांगता येत नाही, कारण प्रवासी वाहतूक करताना आम्हाला त्याची जबाबदारी घ्यावी लागते। आणि आज कित्येक वेळा कार्यकारी अभियंता महाड MIDC ला आम्ही तक्रार करून सुद्धा ते लक्ष देत नाहीत, दुर्लक्ष करतात आणि या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे। त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावे, नाही तर येत्या 15 ऑगस्टला आम्ही MIDC कार्यकारी अभियंता ऑफिस समोर धरणे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। टेमघर, कुसगाव आणि साखरी ग्रामस्थांच्या वतीने मी हे बाईट देतोय। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।